गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयंती मंगला कालिनी भद्रकालिनी कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सदा नमोस्तुते। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनउ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमारी बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। समचरण सरोज रज सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणि मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलं चिन्तयामि सदय धवल हास्यम विठ्ठलं चिन्तयामि। राधे कृष्ण गोविंद गोपाल की जय। सियाबल रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की श्री समर्थ कोजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की ओम नमः पार्वती पते। हरिओम 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 जय श्री हरिओम हरिओम जय सिया राम। श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद ताळी वाजवा सर्वांनी। कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।
सीता राम राम राम। जय सिया राम हरी बोल। जय हो हरी बोल। राधे राधे।
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की श्री संत जगन्नाथ बाबा की बोल जयकारा शेरावाली का साचे दरबार की छत्रपती शिवाजी महाराज की हात वर करा सर्वांनी संभाजी महाराज की भारत माता की वंदे 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 सद्गुरुनाथ महाराज की केलं का भजन सर्वांनी केलं का परमपूज्यने श्री गुरुदेव चराचरामध्ये चैतन्य रूपी वास करणारी श्री गुरुदेव शक्ती मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीमद भागवत कथा आणि कथेला प्रारंभ होत असताना आज कथेचा पहिला दिवस कोणता दिवस आहे पहिला दिवस द्वितीय पुष्प कोणतं पुष्प द्वितीय पुष्प प्रथम पुष्प झालं तुम्ही कथेला आले होते का सकाळी एक सत्र झालं आता हे दुसरे सत्र आहे द्वितीय सत्र तर प्रथम आणि द्वितीय सत्राला सुरुवात होत असताना दरवर्षीप्रमाणे आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा होत आहे तर आज कथेचा पहिला दिवस तर सुंदर अशा कथेला प्रारंभ होत असताना दरवर्षी आपण श्री संत माऊली आखरे बाबा यांची कथा ऐकत होतो कथेला भरपूर दिवस झाले कालांतराने काही बदल होत असतात द चेंजिंग इज रूल्स ऑफ नॅचरली परिवर्तन हा नैसर्गिक नियम आहे तर त्यासाठी या ठिकाणी तुम्ही सर्व कथेकरिता उपस्थित माझे माता पिता बंधू भगिनी बालगोपाल आणि मित्रमैत्रिणींनो त्याचबरोबर आपल्या गावामधील काही संत महंत सर्व गावामधील काही प्रतिष्ठित मंडळी त्याचबरोबर माझा सर्व संगीत संच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचविणारे असे साऊंड सिस्टीमवाले दादा त्याच नंतर या ठिकाणी आमचे जालन्यावरून आलेले दादा यूट्यूब चॅनल ब्रह्मांड नायक या तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि कथेला सुरुवात करते तर बघा आज कसा आहे कथेचा पहिला दिवस शॉर्टकट आपण कथा बघू लॉंग कट में शॉर्टकट तसे 10 वाजून गेले असेल हा आता कसं कथा सोडायचा टाइम आला आपला गोपाल कृष्ण भगवान की जय सिया बलरामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय तर बघा श्रीमद भागवत शास्त्र हे कुणी लिहिलं कुणासाठी लिहिलं आणि का लिहिलं फक्त प्रास्ताविक फार महत्त्वाचं असते कथा कोणतीही असो त्या कथेचं प्रास्ताविक रचना फार महत्त्वाची असते म्हणून रचना कोणी केली तर वेद महर्षी व्यासजी कुणी हा ग्रंथ लिहिला बोलत जा कुणी वेद महर्षी व्यासजीने कुणासाठी तुमच्या आमच्यासाठी
या कलियुगामधील लोकांचं कल्याण करण्यासाठी. आणि कसं असते माहितीये का, जे खरे साधू संत असतात, कोणते साधू संत? खरे साधू संत असतात, त्यांना जगाविषयी काय असते? आपुलकी असते, प्रेम असते, जिव्हाळा असते. मग त्यांनी या भागवत शास्त्राची रचना केली का? तर 4 वेद, 6 शास्त्र आणि 17 पुराण. किती पुराण आहे? किती पुराण आहे? बोलत जा. किती? 18 आहे का? किती पुराण आहे? 18 पुराण आहे. हा, 18 पुराण आहे. पण 18 पुराणाआधी 17 पुराण होते. किती पुराण होते? 18वे पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. ज्ञानोबा यांनी सुंदर वर्णन केलं हरिपाठामध्ये. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती. 18 ही पुराणे हरिसी गाती. 18 ही पुराणे हरिसी गाती. वेदी जाण साई शास्त्र कारण, 18 ही पुराणे हरसे गाती. 18 ही पुराणे हरसे गाती. 18 ही पुराणे हरसे गाती. मंथुनी नवनीता तैसे हे अनंता, वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. मंथुनी नवनीता वाया व्यर्थ साठी मार्ग. वाया व्यर्थ कथा साठी मार्ग. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. काय म्हणते माऊली? चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती. त्यानंतर मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर मी तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये कथा अशी सांगते. या कलियुगामधील जे काही तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण माणसं आहेत, कोण आहेत? सर्वसाधारण मनुष्य आहेत. त्यांच्यासाठी सोप्यात सोपी भाषेमध्ये वेद महर्षी व्यासजीने श्रीमद भागवत हा ग्रंथ लिहिला. 17 पुराणानंतर 18वे पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. एक दिवस बघा, एक दिवस वेद महर्षी व्यासजी आपल्या आश्रमामध्ये बसले होते. एवढे सारे ग्रंथ लिहिले त्यांनी. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण. लिहिता लिहिता त्यांचं काय आलं? म्हातारपण. आणि म्हातारपण प्रत्येक जीवाला येणारच आहे की नाही? गात्रम संकुर्चितम गतिर्विर्गलिता भ्रष्टाच दंतावली, दृष्टी नर्षती वर्धती बधीरता, वक्रम च लालायते. गात्री आखुंडली गती, बिघडली दंतावली भंगली, डोळे कान ही मंदले, लडबडे लाडे मध्ये जिभली. काय होतं? व्यासजीचं म्हातारपण होतं बघा. आणि अशा म्हातारपणामध्ये व्यासजीच्या मनाला आत्मसमाधान वाटत नव्हते. लक्षात घ्या, काय वाटत नव्हते? आत्मसमाधान. 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण लिहिले. व्यासेन ग्रथितां पुराण मुनीना मध्ये महाभारत, अद्वैतामृत वर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी मंबत्वा मनुसंदधामि भगवत गीते भव द्वेषिणी. एवढे सारे ग्रंथ लिहिता 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 काय आलं? व्यासजीचं म्हातारपण आलं. आणि म्हातारपण आल्यानंतर व्यासजीच्या मनाला आत्मसमाधान वाटत नव्हते. मग माझ्या मनाला आत्मसमाधान का वाटत नाही, याचं काय कारण आहे? सारखा विचार करायला लागले.
व्यासजी विचार करता 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 करिता एक दिवस नारदजी त्यांच्या आश्रमामध्ये गेले. कोण गेले? कोण गेले? नारायण नारायण नारायण. कुठे गेले व्यासजी? कुठे गेले? कोठे गेले? हा, बोलत जा. कोण कोठे गेले? हा, नारदजी गेले. कुणाच्या आश्रमामध्ये? व्यासजीच्या. व्यासजी कोठे बसलेले होते? एका कोपऱ्यामध्ये. नाराज उदास चिंतामग्न अवस्था वेद व्यासजी महाराजांची. ज्यावेळेस नारदजी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर वेद महर्षी व्यासजी नारदजीला विचारायला लागले, गुरुदेव, मी आजपर्यंत एवढे सारे शास्त्र लिहिले, पुराण लिहिले, लिहिता लिहिता माझं म्हातारपण आलं. पण एवढं सारं भगवंताचं चरित्र, कथा वगैरे लिहिता 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 म्हातारपण इथपर्यंत येऊन पोचलो. म्हातारपणापर्यंत येऊन पोचलो. गात्रम संकुर्जितन गतिर्विर्गलिता भ्रष्टाच दंतावली. माझ्या डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. कसं असते माणसाचं म्हातारपण? कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, पायाने चालता येत नाही. कठीण परिस्थिती होती. लक्षात घ्या, म्हातारपण खूप अवघड आहे. आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये व्यासजी सारखा विचार करीत होते, माझ्या मनाला आत्मसमाधान का नाही? काय कारण आहे? ज्यावेळेस व्यासजीने नारदजीला सांगितलं आपल्या जीवनाची व्यथा, मी काय करावं, त्यावेळेस नारदजी व्यासजीला म्हणायला लागले. बघा काय म्हणते, खूप सुंदर उत्तर दिलं नारदजीने. काय म्हणते? गुरुदेव, तुम्ही या ठिकाणी 4 वेद 6 शास्त्र, किती पुराण लिहिले? 17 पुराण. ही कथा कोठपर्यंत आहे? 17 पुराणापर्यंत. किती पुराण लिहिले? 17 पुराण लिहिले, हे बरोबर आहे. पण या ठिकाणी जेवढे सारे शास्त्र, पुराण, वेद लिहिलेले आहेत, याची भाषा काय आहे? कठीण आहे. याची भाषा काय आहे? अवघड आहे. ती भाषा कोणती होती? संस्कृत भाषा. कोणती भाषा? संस्कृत भाषा. आणि संस्कृत भाषा अशी आहे गुरुदेव, या जगामधील, या कलियुगामधील जे तुमच्या आमच्या सारखे सर्वसाधारण मनुष्य आहेत, आपल्याला संस्कृत भाषा कळते का? कळते का? जर कळत असेल तर संस्कृत भाषेमध्ये पूर्ण भागवत कळते का? नाही कळत. गुरुदेव, तुमचं बरोबर आहे. तुम्ही एवढी सारी शास्त्र, वेद, पुराण लिहिले, लिहिता लिहिता म्हातारपण आलं, तुमच्या मनाला आत्मसमाधान वाटत नाही. याचं एकच कारण आहे, ज्यावेळेस या कलियुगामधील सर्वसाधारण मनुष्य आहेत, त्यांचं कल्याण होईल, त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटेल? आत्मसमाधान. वेद महर्षी व्यासजी म्हणायला लागले. काय म्हणते नारदजीला? म्हणते नारदजी, ठीक आहे, मी सोप्यात सोपी भाषेमध्ये भगवंताचं चरित्र 18वे पुराण लिहायला तयार आहे. पण आता माझं काय आहे? म्हातारपण. काय आहे? माझं म्हातारपण आहे. कसं असते माहित आहे का? तारुण्यपणामध्ये माणूस सर्व काही करू शकतो, बरोबर आहे? डोळ्याने दिसतंय, कानाने ऐकू येतंय, पायाने जिथे नाही तिथे जाता येते, हाताने व्यवस्थित काम करता येते. हे कोणत्या वयामध्ये होते? कोणत्या वयामध्ये? तारुण्य. काय आहे? तारुण्य वयामध्ये माणूस सर्व काही करू शकतो, पण परमार्थ करू शकत. भगवंताचं भजन, कीर्तन, प्रवचन, सत्संग आपण करू शकतो का? करू शकतोय का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आवडते का आपल्याला भजन, कीर्तन, प्रवचन? आवडतंय का? हा,
अरे बाबा, गोपाल कृष्ण भगवान की. आवडते का? तुम्ही आज एवढे लोक आले, खरेच भागवत ऐकायला आले का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला नाही वाटत एवढे आले. चला बा, पौर्णिमा ताईचं काय आहे, भागवत आहे, पहिला दिवस आहे. कशी आहे, काय आहे, ढेपशी आहे, चपटी आहे, नकटी आहे, डोंबडी आहे का फेंगडी आहे? भागवत बरं वाटलं तर बरं, नाही तर मागच्या माग आहे की नाही? असंच आहे ना. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से भी देखो क्या पाप हो. भुसरकर महाराजांचं भजन आहे. आज नीति को छोड़ के मानव पर नारी पर निगाह रखे, निश दिन सोता है विषयों में, पल भर भजन ना कर सके. अरे संतों की बानी को कोई नहीं माने, यहाँ गुनगुनाते हैं सभी फिल्मी गाने. घर घर में होती है नटियों की पूजा, यही हो रहा है उसी का नतीजा. कहीं कहीं एक बूंद न बरसे, पानी भर भर साथ में. जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से भी देखो क्या पाप हो रहा है. म्हणून कसं आहे, जगाचं कल्याण करण्यासाठी या ठिकाणी संत आहे, म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहोत. लक्षात घ्या, नाही तर एवढं पाप वाढलं, एवढं पाप वाढलं आपल्या सृष्टीवर. किती पाप वाढलं, किती पाप वाढले फार. पुरे झाले 100 पाप वाढले फार. पुरे झाले 100 पाप वाढले फार. पुढे झाले 100 पाप वाढले फार. नाही हो. झाले 100 या धर्मनाखाली पुढे झाले 100 पाप वाढले फार. पुढे झाले 100 पाप वाढले फार. झाले 100 पाप. जय सियाराम. राधे राधे. अंदाज के बाहर चला, पर संत जी का पुण्य है, अभी तक जगह ना ढला. आई संत दुनिया में जगे, तब ही रही दुनिया खड़ी. तुकडोजी महाराज म्हणते लहर की बरके मध्ये, उनके प्रतापों से वही अभी तक नीचे नहीं पड़ी. कितना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, पर संत जी का पुण्य है, अभी तक जगह ना डला. काय सांगायला लागले नारदजीला व्यासजी, माझं काय आहे, म्हातारपण आहे. नारदजी म्हणते व्यासजीला, गुरुदेव, या कलियुगामध्ये एवढं पाप वाढलेलं आहे, म्हणून भगवंताचं श्रीमद भागवत महापुराण 18वा काय आहे ग्रंथ, 18वे महापुराण तुम्हाला लिहिणं फार महत्वाचं आहे. लिहायला माझी खूप इच्छा आहे. कोण म्हणतंय? व्यासजी. लिहायला खूप इच्छा आहे, पण डोळ्याने दिसत नाही. म्हणून बघा, माझी आग्रहाची नम्र विनंती, ज्यावेळेस माणसाच्या हाताने होते त्यावेळेस करणं फार महत्वाचं आहे, नाहीतर काही खरं नाही. मी एक छोटासा दृष्टांत सांगते आणि कथेला सुरुवात करते.
बघा काही काही लोकांचा विचार कसं असते, तारुण्यपणामध्ये परमार्थ करायचा नाही असे बरेच जण म्हणतात ना, हे काय वय आहे का आणि आता काय केलं पाहिजे का असं वाटतंय ना. वाटतं की नाही वाटत? या वयात करत असते का, मग कोणत्या वयात करायचं, कोणत्या वयात? साधं उदाहरण बघा, एखादा मनुष्य, एखादा माणूस जर सरकारी नोकरीवर असेल म्हणजे सर्व्हिसला असेल तर त्याला सरकार किती दिवस नोकरीवर ठेवते? किती वर्ष? लवकर बोला, किती वर्ष? 58 ते 60 वर्ष. किती वर्ष? आणि 58 ते 60 वर्ष झाल्यानंतर काय करते त्याला? काय करते? रिटायरमेंट करते. बोला ना, का सेवानिवृत्त करते? इंग्लिश जास्त वाढलं त्याच्यामुळे रिटायरमेंट हा शब्द आहे ना, मराठीमध्ये म्हणते त्याला सेवा निवृत्त. किती वर्ष नोकरी केल्यानंतर? 58 ते 60 वर्ष नोकरी केल्यानंतर जोपर्यंत त्याच्या हाताने पायाने व्यवस्थित काम होते, डोळ्याने दिसतंय, तोपर्यंत त्याला सरकार काय करतंय? नोकरीवर ठेवतंय. किती वर्ष? 58 ते 60 वर्ष. आणि ते वर्ष झाले की काय करते त्याला? सेवानिवृत्त. काय करते? सेवानिवृत्त. मग आता मला सांगा, सेवानिवृत्त झालेला माणूस, सेवानिवृत्त झालेला माणूस सरकारला आवडत नाही तर देवाला आवडणार आहे का? जो अनफिट फॉर सर्व्हिस तो फिट फॉर परमार्थ. दंताजीचे ठाणे उठली फुटली दोन्ही कान, डोळी रुसली काही न बघती नन्ना करीती मान. अरे दंताजीचे ठाणे उठले फुटल दोन्ही कान, डोळे रुसले काही न बघती नन्ना करीती मान. म्हणून लक्षात घ्या, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, नाही का, आहे ना, डोळ्याने दिसते, पायाने चालता येते, कानाने ऐकू येते, हाताने व्यवस्थित काम करता, तोपर्यंत भजन कीर्तन प्रवचन बाकी इतर काही जे काम असतील ते करण्याचा आनंद आहे. एक वेळेस माणसाला म्हातारपण आलं, अवघड काय होतंय? काम होतंय आपलं. हेच व्यथा नारदजीला व्यासजी सांगायला लागले. गुरुदेव काय म्हणते? या ठिकाणी माझी खूप इच्छा आहे, या जगामधील लोकांचं, कलियुगामधील लोकांचं काय झालं पाहिजे? कल्याण झालं पाहिजे. आणि मी बोलता बोलता पहिल्यांदाच बोलले की जे खरे साधू संत असतात त्यांना जगाविषयी काय असते? आपुलकी असते, कळवळा असते, कळवळा. संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न पर कहे न जाना. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय राम. संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न पर कहे न जाना. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम.
म्हणून कसं आहे, संत हृदय नवनीत समाना, कहा कभी न पर कहै न जाना. जे संताचं हृदय असतंय ते नवनीता समान असतंय. काय म्हणतंय गोस्वामी तुलसीदासजी सुंदर वर्णन करतंय. कसं असते संताचे हृदय नवनीता समान असते. असे संत जगामध्ये कमी आहेत, लक्षात घ्या. त्यावेळी जे साधू संत झाले ते खरे साधू संत, राष्ट्रसंतासारखे, गाडगे महाराजासारखे, तुकोबा रायासारखे, ज्ञानोबा रायासारखे, श्री संत माऊली एकनाथ महाराजासारखे. आता असे साधू आहे का हो? आहे का असे साधू आता? हा, या साधू संताला जगाविषयी काहीतरी काय होतं, प्रेम होतं की या कलियुगामध्ये लोकांचं कल्याण झालं पाहिजे. कोणत्या साधूला वाटायचं? जे मी आता साधू सांगितले त्यांना. आणि जर साधू आसाराम बापू सारखे असेल तर त्यांना वाटेल का? कोणी भक्त आहे का? आहे का कोणी भक्त? मी कुणाच्या भावनात बिलकुल नाही, मला असं वाटत नाही. पण असे जर साधू संत असेल तर होईल का जगाचं कल्याण? होईल का? रामपाल, आसाराम, त्याच्यानंतर राम रहीम, गोपाल कृष्ण भगवान की. अशा साधूची गरज नाही आता. कोणत्या साधूची गरज आहे? राष्ट्रसंतासारखे गाडगे महाराज, ज्ञानोबा राय, वेद महर्षी व्यासजीने श्रीमद भागवत ग्रंथ विचार केला, मनामध्ये मला लिहायचा आहे पण मी लिहू शकणार नाही. नारदजीला म्हणते काय करायचं गुरुदेव, माझं म्हातारपण आहे, डोळ्याने दिसत नाही, करायचं काय? वेद महर्षी व्यासजी ज्यावेळेस आपला सर्व विचार नारदजीला सांगायला लागले तर सांगता सांगता नारदजी म्हणायला लागले, म्हणते बघा गुरुदेव, काय करायचं तुम्ही समोर बघा. मला जे सांगायचं होतं, तुम्हाला उपदेश करायचा होता, तो मी केला. नारदजी निघून गेले. वेद महर्षी व्यासजी विचार करायला लागले, मला या जगामधील लोकांचं, कलियुगामधील माणसाचं, सर्वसाधारण मनुष्याचं काय करायचं आहे? कल्याण करायचं आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. देह कष्टविती पर उपकारे. जगा देह कष्टविती पर उपकारे. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती,
वेद महर्षी व्यासजी आपल्या आश्रमामध्ये विचार करायला लागले. नारदजी निघून गेले. मग हा ग्रंथ आपल्याला लिहायचा आहे, 18वे पुराण लिहायचे आहे. कुणाची मदत घ्यायची? तर वेद महर्षी व्यासजी गणपती देवाची काय करते? स्तुती करते. कशी करते, काय करते, उद्याच्या कथेमध्ये पाहू. झालेली सेवा कृष्णचरणी अर्पण करते आणि मी माझ्या सेवेला विराम देते. गोपाल कृष्ण भगवान की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वांनी आरतीसाठी उभं राहावं. दीपते हरे हरे महादेव. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जागी पार्वती पिता महादेवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जागी पार्वती पिता महादेव. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जागी पार्वती पिता महादेवा. जय गणेश
मुकुन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयनं बालमुकुन्दं मनसा स्मरामि बालमुकुन्दं मनसा स्मरामि। राधे कृष्ण गोविंद गोपाल की सिया बलरामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की वंदने राष्ट्र संत तुकडोजी महाराज की श्री समर्थ आडकोजी महाराज की पुराण की ओम नमः पार्वती पते हर हर महादेव पंढरीनाथ भगवान की जय। हरि ओम हरि ओम हरि ओम। जय सिया राम जय सिया राम जय सिया राम। राम राम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम जय हो राधे राधे। राधे 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 सत्य विठ्ठल राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम गोपाल कृष्ण भगवान की जय पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भारत के सभी साधु संतन की जय ओम नमः पार्वती पते हर हर महादेव फक्त बोलायच्या वेळेस निको कमी कर बाकी राहू दे। परम पूज्य
पूजनीय श्री गुरुदेव चराचरामध्ये चैतन्य रूपी वास करणारे श्री गुरुदेव शक्ती अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचा विश्वचालक ज्याला जगाचं गुरु म्हणते असे जगद्गुरु परमात्मा कृष्ण ओम नमोजी विश्वचालका जगतवंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भासशी विश्वरूपी तेच माऊली सांगते ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं विद्या आत्मरूपा। अशा प्रकारे अकारण वकारण असलेले सतचित्त आनंदाने परिपूर्ण भगवान कृष्ण परमात्मा त्याच बरोबर राधिका देवी ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे श्रीमद भागवत सप्ताह असे मानवतेचे महान पुजारी मौली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज एवढेच नवे तर आपल्या परिसरामधील सर्व साधू संत देवी देवता श्री संत माऊली जगन्नाथ बाबा आपल्या गावामधील सर्व ग्रामदैवत या सर्व देवी देवतेला बोलवूया आणि कथेला सुरुवात करूया। गोपाल कृष्ण भगवान की जय। केलं का भजन सर्वांनी? केलं का भजन? जय जय श्री राधे म्हणा। जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम। तर अशा प्रकारे आपण कालची कथा या ठिकाणी पाहिली। तर कालच्या कथेमध्ये सुंदर अशी कथा फक्त आपण शॉर्टकटमध्ये पाहिलं भागवताची रचना। तर वेद महर्षी व्यासजी इथपर्यंत आलेलो होतो। कुठपर्यंत कथा झाली होती काल? वेद महर्षी व्यासजी नारदजीने सुंदर उपदेश केला आणि नारदजी निघून गेले। काय झालं? नारदजी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर वेद महर्षी व्यासजी आपल्या आश्रमामध्ये एका कोपऱ्यामध्ये बसले आणि बसल्यानंतर उदास चिंतामग्न अवस्था होती। कुणाची? गुरुदेव व्यासजीची। मला श्रीमद भागवत महात्म्य लिहायचं आहे, पण आता माझं या ठिकाणी म्हातारपण आहे। काय आहे? वार्धक्य आहे, म्हातारपण आहे। अशा अवस्थेमध्ये मी या ग्रंथाचा इच्छा किती माणसाची असली लक्षात घ्या, इच्छा कितीही असेल पण काय होतं? व्यासजीचं म्हातारपण होतं। डोळ्याने दिसत नव्हतं, कानाने ऐकू येत नव्हतं, हाताने लिहिता येत नव्हतं। मग करायचं काय? नारदजीने उपदेश केला, ज्या वेळेस तुम्ही या जगामधील लोकांचं कल्याण कराल त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटेल? आत्मसमाधान। नारदजी तर निघून गेले, मला एवढं मोठं भागवत महात्म्य लिहायचं आहे, आता मी कुणाची मदत घ्यायला हवी। म्हणून त्या ठिकाणी वेद महर्षी व्यासजीने रिद्धी सिद्धीचं दैवत गणपती महाराज अशा गणपती देवाची काय केली? आराधना केली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अशा प्रकारे या ठिकाणी गणपती महाराज वेद महर्षी व्यासजीच्या आश्रमामध्ये येणार, पण केव्हा? व्यासजीने बोलवलं तेव्हा। कसं असते माहित आहे का? ज्यावेळेस जगामधील कोणताही जीव आर्ततेने ज्या देवाला बोलवतो
तेवढी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे, आर्तता पाहिजे. कुणाविषयी? कुणाविषयी पाहिजे? आपल्या लेकरांविषयी. मग कुणाविषयी? देवाविषयी, प्रभूविषयी. ईश्वराशिवाय या जगामध्ये दुसरा मार्ग नाही. वेद महर्षी या ठिकाणी उपदेश नारदजीने केल्याप्रमाणे भगवान गणपती देवाची काय केली? आराधना केली. श्रद्धेने, भावनेने ज्यावेळेस आर्तता करते त्यावेळेस गणपती महाराज वेद महर्षी व्यासजीच्या आश्रमामध्ये प्रगट होते. गणपती गजानन महाराज की जय. रे गणराया नमिते आधी तुला, रे गणराया नमिते आधी तुला. जय गणराया नमिते आदी तुला. जय गणराया नमिते आदी तुला. रे गणराया नमिते आधी तुला, रे गणराया नमिते आधी तुला. जय गणराया नमिते आदी तुला. जय गणराया नमिते आदी तुला. तुकड्या दासा शरण जोगेला, तुकड्या दासा शरण जोगेला. तुकड्या दासा शरण जोगेला, चरणे ठाव दिला, चरणे ठाव दिला. ओ चरणे ठाव दिला, रे गणराया नमिते आधी तुला, रे गणराया नमिते आधी तुला. रे गणराया नमिते आदी तुला. जय गणराया नमिते आदी तुला. गणपती गजानन महाराज की. वेद महर्षी व्यासजीच्या आश्रमामध्ये गणपती महाराज प्रगट झाले. का? गणपती बाप्पाची काय केली? स्तुती केली. स्तुती केल्याशिवाय कोणतेही देव प्रगट होत नाही. प्रार्थना, आराधना फार महत्वाची आहे जीवनामध्ये. वेद महर्षी व्यासजी ज्यावेळेस एका कोपऱ्यामध्ये बसले असताना त्या ठिकाणी गणपती महाराज वेद महर्षी समोर काय झाले? प्रगट झाले. आणि प्रगट झाल्यानंतर व्यासजीला म्हणायला लागले, गुरुदेव तुम्ही मला या ठिकाणी का बोलवलं? तर त्यावेळेस भगवान व्यासजी गणपती महाराजांना म्हणायला लागले, म्हणते गणपती महाराज या ठिकाणी मला भगवान कृष्ण परमात्म्याचे 18वे पुराण श्रीमद भागवत महापुराण लिहायचे आहे. काय करायचे आहे? श्रीमद भागवत महापुराण लिहायचे आहे. आणि
ते लिहिण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे. वेद महर्षी व्यासजी सांगते, गणपती महाराज ऐकते आणि ऐकता 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 त्या ठिकाणी व्यासजीला गणपती महाराजांनी होकार दिला. म्हणते ठीक आहे, मी भगवंताचं चरित्र लिहायला तयार आहे, पण गुरुदेव माझी एक अट आहे. काय म्हणते गणपती महाराज? माझी एक अट आहे. मग अट कोणती? तर माझं वाहन, गणपती बाप्पाचं वाहन काय आहे? काय आहे? उंदीर मामा, नाही का? मोषक, त्यालाच काय म्हणते? हा. तर म्हणते ज्याप्रमाणे माझं वाहन त्याप्रमाणे माझं काम. एक वेळेचा मी जर पेन हातामध्ये घेतला तर खाली ठेवणार नाही. ठीक आहे, होकार दिला व्यासजीने. तुकडोजी महाराज सुंदर सांगते, कामात लक्ष रामा वरी ठेव अंतरीचे, हरिनाम ही फुकाचे जप मानवा तुवाचे. तुटतील बंद सारे भव पाशया जीवाचे, हरिनाम हे फुकाचे जप मानवा तुवाचे. तुटतील बंद सारे भव पाश या जीवाचे, हरिनाम घे फुकाचे. पैसे लागते का? लागतं का? भगवंताच्या नामस्मरणासाठी, हरिनामासाठी पैसे लागतं का? लागते का? हा बोलो, नाही तर नाही बोलो. हा, फुकट आहे सगळं, पण फुकटचं लोकांना आवडत नाही. आवडते का? आवडते का? हा. गोपाल कृष्ण भगवान की वेद महर्षी व्यासजी गणपती महाराजांना म्हणते, ठीक आहे, एक वेळेचा पेन जर हातामध्ये घेतला तर खाली ठेवणार नाही. नाही म्हणते, बिलकुल नाही. माझं म्हातारपण आहे, तुम्ही मला बोलवलं, भागवत रहस्य हा ग्रंथ लिहायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला मी मदत करण्यासाठी आलेला आहे. पहा किती मोठा अधिकार असेल व्यासजीचा, की गणपती महाराज व्यासजीच्या आश्रमामध्ये प्रगट झाले. किती मोठी गोष्ट आहे. एका देवाला बोलवणं, भेटी लागे जीवा लागली से आस. एक वेळेचा पेन हातामध्ये घेतला गुरुदेव की खाली ठेवणार नाही. होकार दिला, पेन हातामध्ये घेतला. कुणी घेतला? गणपती बाप्पाने. भागवताची रचना कुणी पेन हातामध्ये घेतला? गणपती बाप्पाने पेन हातामध्ये घेतला. आणि वेद महर्षी व्यासजी सुंदर अशी भगवंताची स्तुती करायला लागले. स्तुती करत असताना सचितानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सतचित्त आनंदाने परिपूर्ण असलेले भगवान कृष्ण परमात्मा यांची वेद महर्षी व्यासजीने आपल्या मुखामधून काय केली? सुंदर अशी स्तुती केली. आणि स्तुती केल्यानंतर काही श्लोक वेद महर्षी व्यासजी गणपती महाराजांना सांगायला लागले. तर ज्यावेळेस श्लोक सांगायला सुरुवात करते, तर श्लोक सांगत असताना भागवत कथेमधला पहिला श्लोक, गणपती महाराजांच्या हातामध्ये पेन आणि वेद महर्षी व्यासजी आपल्या मुखामधून पहिला श्लोक सांगते. तर पहिला श्लोक कोणता आहे भागवत कथेमधला? ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च
चर्थेऽभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदां तथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि बोलो सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च चरतेऽभिज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारि मृदां तथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जगामध्ये बघा फक्त देवच ईश्वरच काय आहे, सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे. काय आहे, फक्त देवच काय आहे, सत्य आहे. ईश्वर सत्य आहे, शिव ही सुंदर आहे. सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून ज्यावेळेस लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण 4 जणाच्या खांद्यावर जातो, कोणती वेळ असते ती, कोणती वेळ, कोणती वेळ, शेवटची वेळ. 4 जणाच्या खांद्यावर जात असताना फक्त एकच भगवंताचं नाव राहते. काय राहते? राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. सत्य तू विठ्ठला. ईश्वर सत्य है, शिव ही ईश्वर सत्य है, शिव ही सुंदर है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो, जीवन जोत बुझागर है. सत्यम शिवम सुंदरम, 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 सत्यम शिवम सुंदरम. वृंदावन में दया करो प्रभु, देखो ये को दया
घर के आंगन राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरम ईश्वर सत्य है शिव ही सुंदर है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरम ओ सत्यं शिवं सुंदरम एक सूर्य है एक सूर्य है एक गगन है एक ही धरती माता दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक बने सब सबसे कही नाता राधा मोहन शरणं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं सत्यं शिवं सुंदरं रामावध में राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम ईश्वर सत्य है शिव ही सुंदर है शिव ही सुंदर है ईश्वर सत्य है. लक्षात घ्या, या जगामध्ये फक्त देवच काय आहे, सत्य आहे. आपला जो संसार आहे तो काय आहे, असत्य आहे. फलकट तो संसार आहे, लक्षात घ्या. म्हणून फक्त देवावर विश्वास या जगामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. बरं, हे लोकांना आपण किती पटवून द्या. आता सांगितलंच ना, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. एवढंच नाही तर तेही सांगितलं, 4 जणांच्या खांद्यावर जेव्हा जातो त्यावेळेस एकच असतंय नाम. कोणतं? राम नाम. मग राम नामाशिवाय जगामध्ये सत्य काही आहे का, दुसरं आहे का? तरी पण काही लोकांचा विश्वास देवावर नाही. असे बरेच लोक आहे जगामध्ये. काय आहे, बरेच लोक आहे. देव कोणी पाहला का, देव काही असेल का? तुम्ही पाहला का देव? पाहला का? पाहला का देव? पाहायचं आहे, बघायचं आहे का देव? बघायचं असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पाहायचं आहे. एक छोटासा दृष्टांत सांगते आणि नंतर कथेला सुरुवात करते. फक्त देव समजून देण्यासाठी हा दृष्टांत आहे. तर तुम्ही ते बोर्ड पाहिलं का, इलेक्ट्रिक बोर्ड पाहिलं का? ज्यांना देव पाहायचं असेल त्यांनीच तसं करायचं, बाकीच्यांनी करायचं नाही. नाही तर म्हणाल ताईनं सांगितलं म्हणून आम्ही केलं. असं झालं नाही पाहिजे, लक्षात घ्या. तर इलेक्ट्रिक बोर्ड असते ना, इलेक्ट्रिक बोर्डाला काय काय असते, काय काय असते? बटणं असते, प्लग असते. त्यालाच म्हणते होल्डर. काय म्हणते त्याला? काय म्हणते? बोलत जा, बोललं तर बरं वाटतंय. काय म्हणते त्याला? होल्डर. होल्डरला काय असते? होल्डरमध्ये काय असते? होल्डरमध्ये बल्ब किंवा लाईट. बरोबर आहे, बल्ब किंवा. ज्यांना देव पाहायचं आहे त्यांनी तसं करायचं. त्या होल्डर मधला, प्लग मधला लाईट काढून घ्यायचा, 2 बोटं त्या प्लग मध्ये टाकून द्यायचे. इकडून बटन. देव दिसतंय ना? दिसतंय की नाही दिसत? आपोआप दिसतंय देव. धाडकण्यात जमिनीवर पडलं की देव दिसला. जे देव नाही म्हणणारे त्यांनी असं करायचं. देव नाही बा, त्यांनी असं करायचं. आता मला सांगा, आपल्याला शॉक लागतंय, करंट लागतंय ना, तो करंट कुठून आला हे दिसतंय का? दिसतंय का? लागला हे समजतंय,
लागला हे समजतंय, जमिनीवर पडतंय, पण कोठून आला आणि कसा लागला दिसतंय का? दिसते का? त्याप्रमाणे देव आहे. ज्याप्रमाणे साखर आहे, साखर गोड आहे, बरोबर आहे. साखर कशी आहे? गोड आहे, मधुर आहे साखर. ती खाल्ल्यानंतर समजते गोड आहे, पण गोडवा काढता येते का? काढता येते का त्यामधला? त्याप्रमाणे देव आहे, देवाचं वास्तव्य आहे, पण देव दिसत नाही. देव जर पाहायचा असेल तर माणसाचा काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव तिथं देव ही संताची वाणी. आचारा वाचून पहिला का कोणी, शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणे. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. काय पाहिजे? देवावर विश्वास पाहिजे. द बिलीव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट गॉड. भाव तिथं देव. तुकोबाराय स्वतः देव झाले, लक्षात घ्या. त्यावेळेस तुकोबारायाला काय दिसला? देव दिसला. काय दिसला? म्हणून देव पाहायचा असेल तर पहिल्यांदा आपण काय व्हावं लागतंय? देव व्हावं लागतंय, लक्षात घ्या. देव माझा मी देवाचा हो, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा हो, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, सत्यवा. देव माझा मी देवाचा हो, देव माझा मी देवाचा हो, देव माझा मी देवाचा. देव पावयास गेलो, देव पावयास गेलो, देव होऊन आलो, देव होऊन आलो. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, सत्यवा. देव माझा मी देवाचा हो, माझा मी देवाचा हो, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा. देव पहावयासी गेलो, देव होऊन या ठेलो. देव माझा मी देवाचा. बघा कसं आहे माहितीये का? आपण जरी देवाला किती म्हटलं की देव कोण आहे? माझा आहे. पण देवाने आपल्याला म्हटलं पाहिजे की हा माझा आहे. एखादा आमदार खासदार जर असला, आमदार खासदार मंत्री जंत्री आता बरेच काही आहे, त्यांना काय म्हणतो आपण? हे आमचे आहे म्हणतो की नाही म्हणतो? म्हणतो ना. कोण आहे तुमच्याकडे आमदार खासदार? काय रस्ते आहे हो, एक नंबर. हा आहे की नाही? कोण आहे आमदार? बिलकुल निवडून नका देऊ, पुढच्या वेळेस बहिष्कार टाकून द्या लेकाले, काही काम नाही आहे. का करताय? धडंग 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 धडंग. राळेगाव पासून निघालो बापा बापा नाही. हा
सगळं शरीर जीर्ण करून टाकते. तुम्ही म्हणता आमदार खासदार हा आमचा आहे. कोण आहे हा? हा आमचा आहे. पण ते नाही म्हणत तुम्हाला का हे आमचे आहे. म्हणते का? म्हणते का असं? हे जर आमचं म्हटलं असतं असं राहिलं असतं का? असे रस्ते किती मोठमोठे आंदोलन सुरू आहे रस्त्यासाठी. आपल्या इकडे बघा, कठीण काम आहे. तर यासाठी कसं आहे, थोडा विचार करा. फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आज ही जी जुनी परिस्थिती होती ती आज इकडे दिसतेच. आता ही गोष्ट अशी आहे, अर्ध चंद्रपूरमध्ये असेल, अर्ध यवतमाळ. नाही, तेल गेलं तूप गेलं आणि हाती दुपारनं आलं अशी गोष्ट आहे आपली. तर त्याच्यासाठी कोणताही आमदार असो खासदार असो एकच हा, रस्ते जोडो, रस्ते चांगले आहे ना. आजही आपल्या लेकरांना पाखरांना कुठपर्यंत जावं लागतंय. तीच परिस्थिती जर आपण म्हणतो जग बदललं, डिजिटल इंडिया, काय झालं? डिजिटल इंडिया, डिजिटल गावं, सर्व कॉम्प्युटर जिथं तिथं. आणि ही जर अशी परिस्थिती असेल, यासाठी काही करावं लागेल. करा नक्की, फार महत्वाचं आहे. एखादी इमर्जन्सी जर कोणाची तब्येत वगैरे बिघडली, हा, तब्येत सोडून द्या, तो तर रस्त्यातच जाते जाणारा. आणि जर इमर्जन्सी डिलिव्हरीची पेशंट असली तर किती मोठी गोष्ट आहे. म्हणून हा खरोखर कसं आहे, तुम्ही काहीतरी निर्धार करा. हा विचार फार महत्वाचा आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. तर त्यावेळेस त्या ठिकाणी वेद महर्षी व्यासजीने गणपती महाराज सुंदर अशी स्तुती केली. कोणती स्तुती केली? कोणता श्लोक आहे? पहिला, ओम जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चर्तेव विघ्नेश्वरात् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां तथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि. पहिला श्लोक भागवत कथेमधला. गणपती महाराजांनी पेन हातामध्ये घेतला. वेद महर्षी व्यासजी श्लोक सांगायला लागले. श्लोक सांगत असताना आता एवढं मोठं भगवंताच्या चरित्राचं श्रीमद भागवत महापुराण 18वे पुराण लिहायचे आहे. बघा, 18वे पुराण लिहायचे आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. तर हे होतं 18वं पुराण. कशासाठी? तुमचं आमचं कल्याण करण्यासाठी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. म्हणून वेद महर्षी व्यासजी जे लिहिणारे होते गणपती महाराज, त्यांना काय केले? शरण गेले. चरणावर नतमस्तक झाले. पहिल्यांदा रिद्धी सिद्धीचं दैवत, त्यानंतर बुद्धी पाहिजे लिहायसाठी भगवंताचं चरित्र. म्हणून कुणाला शरण गेले? कोण आहे बुद्धीचं दैवत? आई सरस्वती माता. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रारुता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुदेवी देवी सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. सरस्वती मात की. अशा बुद्धीचं दैवत आई सरस्वती मातेला वेद महर्षी मनामधून काय गेले? शरण गेले. आई सरस्वती मातेने कृपा केली आणि कृपा केल्यानंतर त्या ठिकाणी वेद महर्षी तिसऱ्यांदा आपल्या गुरुला शरण गेले. लक्षात घ्या, कुणाला शरण गेले? गुरुला. जीवनामध्ये गुरुला शरण जाणे फार महत्वाचे आहे. का? गुरु कृपा ही केवलम, गुरु वाक्य ही है संपदा, सेवा गुरु की जो करे पाता नहीं वो आपदा. सब संकटों पर मात करने की शक्ति किसी में है? गुरु में. इसलिए जीवन में गुरु को शरण जाना जरूरी है. का?
सब देवन का देव गुरु है, सब साधन का साध्य गुरु है, सब विद्या का ज्ञान गुरु है। ऐसा वेद पुकारा शास्त्र अधारा, जो जपता है जन्म सुधारा। गुरुदेव हमारा प्यारा है जीवन का उजियारा, उनके खातिर प्राण तजेंगे, तन मन से गुरु देव भजेंगे, तिर जाएंगे भव सारा, है जीवन का उजियारा। गुरुची कृपा झाली, लक्षात घ्या काय झाली, गुरुची कृपा झाली। वरद हस्त ठेवला वेद महर्षी व्यासजीच्या डोक्यावर। कुणी ठेवला? गुरुने। आणि त्यानंतर गुरुची कृपा झाल्यावर वेद महर्षी व्यासजी पंढरीचे पांडुरंग परमात्मा, आपल्या विदर्भाचं दैवत आहे पंढरपूर नगरी। आणि अशा या पंढरपूरच्या पांडुरंगाला वेद महर्षी काय गेले? शरण गेले, चरणावर नतमस्तक झाले। पांडुरंगा करू प्रथम नमना हो, पांडुरंगा चाटगीत तबला पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू हो प्रथम नमना, पांडुरंगा करू हो प्रथम नमना। पांडुरंगा करू ताडी वाजवा सर्वांनी। पांडुरंगा करू प्रथम नमना। दुसरे चरण, दुसरी चरण संताची या, दुसरे चरण, बोलो सभी लोग, तुझं चरण संततिया, दुसरे चरण, दुसरी चरण संताची या, त्यांच्या कृपा दाने हो कथेचा विस्तारू हा, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू। हो प्रत्येका विचारू त्यांच्या कृपा दाने, प्रत्येका विचारू। जय हो। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताच्या, त्यांच्या कृपेने कथीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैत हरी, नमो तत्कृपा पूर्ण दोषानिहारी। गोपाल कृष्ण भगवान की जय सिया बलरामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान की जय आरोळे जांभुळ्या नौका देऊ।
अशा प्रकारे वेद महर्षी व्यासजी आणि गणपती महाराज, पहिला श्लोक झाला, असे 18,000 श्लोक सांगितले. कोणी? वेद महर्षी व्यासजीने. कुणाला? गणपती महाराजांना. आणि 18,000 श्लोक गणपती महाराजांनी लिहिले. 18,000 श्लोकाचा ग्रंथ, 18वे पुराण, ते म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. राधे कृष्ण गोविंद गोपाल की. किती हजार श्लोकाचा ग्रंथ आहे भागवत? 18,000. कोणत्या नंबरचे पुराण? 18वे पुराण. कोणासाठी? तुमच्या आमच्या कल्याणासाठी. कुणी लिहिले? कुणी लिहिले? कुणी लिहिले? गोपाल कृष्ण भगवान की. वेद महर्षी व्यासजी महाराजांनी सांगितले, गणपती बाप्पाने लिहिले. लक्षात ठेव जा. कोणी लिहिलं भागवत शास्त्र? तर सांगितलं कोणी? व्यासजीने. आणि लिहिलं कोणी? गणपती बाप्पाने. आणि त्यानंतर ज्यावेळेस 18,000 श्लोक परिपूर्ण झाले, व्यासजीने सांगितला गणपती बाप्पाला पूर्ण विराम द्या. पूर्ण विराम दिला. 18,000 श्लोकाचा श्रीमद भागवत ग्रंथ, ब्रह्मांड नायक, अनंत कोटी विश्वाचा विश्वचालक, जगद्गुरु परमात्मा कृष्ण यांच्या चरित्राचा काय झाला? परिपूर्ण झाला. आणि ज्यावेळेस तो ग्रंथ लिहिल्यानंतर व्यासजीच्या हातामध्ये गणपती बाप्पाने दिला. ठीक आहे गुरुदेव, माझं कार्य इथपर्यंत होतं, आता माझी जायची वेळ आली. काय म्हणते गणपती बाप्पा? तुम्ही मला ज्या कामासाठी बोलवलं होतं त्या कामासाठी मी आलो. श्रीमद भागवत तुमचा जो ग्रंथ होता तो लिहून दिला. कशासाठी? वेद महर्षी व्यासजीच्या आत्मसमाधानासाठी. जोपर्यंत भगवंताचं चरित्राचा ग्रंथ लिहत नव्हते तोपर्यंत मनाला आत्मसमाधान वाटत. आता ग्रंथ तर लिहिला. बघा, कोणी? गणपती बाप्पाने लिहिला. व्यासजीने सांगितला. गणपती बाप्पाने व्यासजीच्या हातामध्ये देऊन दिला. निघणार तर व्यासजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि अश्रू आल्यानंतर त्या ठिकाणी गणपती महाराजांना व्यासजी महाराज म्हणायला लागले, गणपती महाराज, मी एवढा मोठा ग्रंथ जगाच्या कल्याणासाठी, लोकांसाठी लिहिलेला आहे. आता या ग्रंथाचा प्रचार या जगामध्ये झाला पाहिजे. गणपती महाराज म्हणते, समोरचं तुम्ही बघा, मी फक्त लिहिण्यासाठीच आलेलं होतं. गणपती महाराज निघून गेले. व्यासजीला रात्रंदिवस विचार की या ग्रंथाचा प्रचार या जगामध्ये झाला पाहिजे, करायचं काय? सारखा विचार करायला लागले. झोप येईना, तहान येईना, भूक लागेना, म्हातारपण आहे, ग्रंथाचा प्रचार तर या जगामध्ये झाला पाहिजे. मी जाणार कसं? पायाने चालता येत नाही, डोळ्याने दिसत नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, फुल्लारविंदा यतपत्र नेत्र, येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, प्रपन्न पारिजातायत त्रवेत्र कपाणय. विचार करते वेद महर्षी, करायचं काय? ग्रंथाचा प्रचार तर या जगामध्ये झाला पाहिजे, पण मी तर करू शकत नाही. मग आता करायचं काय? तर या जगामधील लोकांचा विचार करायला लागले. कोण? वेद महर्षी व्यासजी. का एखादा तरी माणूस या ग्रंथाचा प्रचार करण्यासाठी असा लायक मला दिसेल का? सारखा विचार करते हो लोकांचा. एवढं मोठं जग आहे. आता आपलं जग काही छोटं आहे का? आहे का? किती मोठं जग आहे. पण या जगामधला एकही माणूस व्यासजीच्या डोळ्याने या ग्रंथाचा प्रचार करण्यासाठी लायक दिसत नाही.
का तर सगळी जेवढी सारी लोक आहे, एवढं मोठं जग आहे, या जगामधले प्रत्येक माणसं आपापल्या कामामध्ये व्यासजीला काय दिसले? व्यस्त दिसले. आपापल्या संसारामध्ये व्यस्त दिसले. कशामध्ये? आपापल्या संसारामध्ये व्यस्त दिसले. आणि व्यस्त दिसल्या कारणामुळं विचार करते व्यासजी, हे सर्व जगामधले लोक काय आहे? आपापल्या संसारामध्ये आसक्त आहे. मग या ग्रंथाचा प्रचार कसे करणार? आणि संसार आम्हाला माहित आहे नाही का? आम्हाला माहित आहे संसारामध्ये माणूस एक वेळेच पडलं. कसं आहे काम संसाराचं? अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळत. मृग जडवत वाया हलो वाढव. मृग जडवत वाया जाईल लया. मृग जडवत वाया जाईल लया. कोणाचे माय बाप, कोणाचे गणगोत, कोणी नाही रे कोणाचे अंती जाण एकल्याचे. झालेली सेवा कृष्ण चरणी अर्पण करते आणि मी माझ्या सेवेला इथेच विराम देते. तर सर्वांनी हात वर करा. करा टाळी वाजवा चांगली. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वाजवा टाळी वाजवा. जय हो. जय हो. उभे राहा उभे. ज्ञानोबाराया माझ्या वाढवावास. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया.